हे पाहून मी रात्री खूप रडले. आता काय ते पुढे सांगतेच, त्याआधी तुम्ही मला सांगा, की अशी सवय कुणाकुणाला आहे, की टीव्हीला गाणी लावून द्यायची आणि मग घरातली कामं करायची. तर मी इथं स्वामींचं गाणं लावून दिलं टीव्हीला आणि आले किचनमध्ये भांडे घासायला. आता भांडे घासता-घासताना गाणी ऐकत होते. कामाच्या जोडीला जर अशी गाणं असेल ना, तर काम लवकर होतात. कारण आपण ना त्या गाण्यांमध्ये मग्न असतो. त्यामुळं काम पटपट होतं. आता गावाला आम्ही गेलो किंवा गावावरून कुणी आलो ना, की आम्ही ही भेळ घेऊनच येतो. खूप छान लागते आमच्या गावाकडची भेळ, जी पुण्याला अजिबात मिळत नाही. तर गावाकडची आणलेली ही भेळ वरदला तर खूपच आवडते, म्हणून वरदला मी ती भेळ ना खायला दिली. त्यानंतर ना रात्री मी ना आज पहिल्यांदाच सीरीज पाहिली. याआधी मी कधीच सीरीज पाहत नव्हते, पण ही सीरीज मला पाहायची होती कारण मला ना एअरफोर्स किंवा आर्मीचे मूव्ही खूप आवडतात, म्हणून मी ही सीरीज पाहिली. तर ही सीरीज पाहताना मी खूप रडले आणि खरंच खूप छान सीरीज होती. तुम्ही पाहिली की नाही नक्की कमेंट करा. मी तर ज्या दिवशी रिलीज झाली त्या दिवशी सगळे पाहून टाकली. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत जागून मी माझ्या आयुष्यातली ही पहिली सीरीज पाहिली, ती म्हणजे सफेद सागर. आणि खरंच आपल्या देशासाठी ना ते रात्रंदिवस ना सीमेवरती काम करत असतात आणि त्यांचं बलिदान हे खूप मोठं आहे. ते आहेत म्हणून आपण घरामध्ये सुरक्षित आहे. त्यामुळं माझा बिग सल्यूट सगळ्या एअर फोर्स, त्यानंतर आर्मी फोर्स आणि त्यानंतर सगळ्यात जास्त म्हणजे आर्मी वाईफला, फौजी वाईफला. तर खूप छान सीरीज आहे, नक्की पहा.